नमस्कार मित्रांनो, जय भीम जय शिवराय. अर्थातच मी संदीप. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वपूर्ण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या 2017च्या शिक्षक भरतीमधील मागासवर्गीयांच्या कपात करण्यात आलेल्या 50% जागा या संदर्भामध्ये अनेक मुलांचे या ठिकाणी बऱ्याचदा विचारणा होते. गेल्या अनेक वर्षापासून तो प्रश्न अनुत्तीर्ण होता. त्यामुळे अनेक मुलं त्या ठिकाणी 4-5 मार्कानं लागण्याची दाट शक्यता होती. ते बऱ्याच जागा होत्या. त्या संदर्भामध्ये आपले बांधव दत्ता नागरे सर, राहुल खरात सर, गजानन भैवाळ सर, संतोष चव्हाण अशा अनेक अभियोग्यताधारकांनी बराच लढा दिला आणि त्यामध्ये या दोघा-तिघांनी औरंगाबाद संभाजीनगरच्या हायकोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये याचिका पण केलेली होती. आज जवळपास या सगळ्या अभियोग्यताधारकांच्या लढ्याला न्याय मिळाला म्हणायला थोडाफार काही हरकत नाही. दिलासा मिळाला असं म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण काल जे शिक्षण आयुक्त कार्यालयातून न्यूज बुलेटिन आलेली आहे त्या अनुषंगाने यापूर्वीसुद्धा मी अनेक वेळा सांगितलं की बाबा प्रशासन 50% जागाच्या संदर्भात ज्या कपात झालेल्या होत्या 12 फेब्रुवारी 2020ला या जाहिरातीमधील ज्या ठिकाणी झडपीच्या आपल्याला माहिती आहे तेव्हा काही गटाला खुल्या प्रवर्गाला जागा रिक्त नसल्या कारणाने मागासवर्गीयांच्या त्या ठिकाणी संबंधित जिल्हा परिषदमध्ये 15 किंवा 16 जिल्हा परिषदमध्ये मागासवर्गीयांच्या 50% जागा कपात करून जाहिरात देण्यात आलेली होती. पुढे काय झालं त्या शिक्षक भरतीचं प्रत्यक्ष जाहिरात किती आली, किती भरली हा विषय थोडासा वेगळा. पण प्रत्यक्ष तेव्हा जे 50% जागा कपात केलेल्या होत्या त्या आत्ता माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेबांनी त्या संदर्भामध्ये जरा जास्त लक्ष घालून आणि अभियोग्यताधारकांनी केलेला पाठपुरावा या अनुषंगाने सध्याच्या स्थितीला 2-3 दिवसापूर्वी जे काही शिक्षण आयुक्त स्तरातून त्या संदर्भातला प्रस्ताव होता तो प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. तो प्रस्ताव जसाही मंजूर होईल किंवा जे काही निर्देश येतील शासनाकडून मंत्रालय स्तरातून त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीनं त्यावर कार्यवाही पुढील काळामध्ये लवकरच शिक्षण आयुक्त स्तरावरून त्या संदर्भात करण्यात येईल. अर्थात काय तर त्या जागा जवळपास 4600 होत्या. त्या आता अंदाजे एक 2600 ते 3000पर्यंत जागा असण्याची दाट शक्यता आहे. जे पहिल्या टेटमध्ये मुलांना मार्क्स कमी होते किंवा चांगले मार्क्स होते, थोड्या मार्क्सना नंबर कटलेला होता, अशा मुलांना आता दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे. थोडेफार अजून मंत्रालय स्तरातील हा जो प्रस्ताव आहे तर तो प्रस्ताव हे करण्यासाठी सकारात्मक त्यावर प्रतिसाद मिळण्यासाठी मंत्रालय स्तरावर त्यासाठी पाठपुरावा करणं काळाची गरज आहे आणि तो करावाच लागेल. तात्काळ त्यावर कार्यवाही होईल. सोबतच जे सेकंड टेटमध्ये निवड यादी लागली किंवा त्या संदर्भामध्ये जे काही पेसा संदर्भामध्ये जिल्हा निवड समितीकडे ती भरती दिलेली होती त्यामध्ये काही अडथळे उपस्थित झाल्यामुळं काही बांधव कोर्टामध्ये गेलेले होते. त्यावर अनेक दिवसापासून पुढील तारीख मिळते स्टे होता पेसा शिक्षक भरतीवर. तर आता त्याची पुढील तारीख 7 मे अशी पुढच्या महिन्यातील मिळालेली आहे. तर त्याच्यानंतर काय होईल ते बघूया. वेळोवेळी आपण तुम्हाला अपडेटच देतो. सगळ्यात महत्त्वाची माहिती मित्रांनो न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून काल आलेली ही 50%च्या संदर्भामध्ये प्रस्ताव पाठवल्याच्या संदर्भात होती आणि सोबतच कार्यालय आपल्याला सांगू इच्छिते की म्हणजे प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून सांगते कुठल्याही अफवांना बळी पडू नका. काही बांधव ग्रुपवर वेगवेगळी दिशाहीन किंवा दिशाभूल करणारी चर्चा करतात आणि त्याचा अभियोग्यताधारकावर चुकीच्या पद्धतीनं किंवा नकारात्मक परिणाम होते, नैराश्यग्रस्त होतात. या अनुषंगाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून असं अवगत करण्यात येते की नको त्या गोष्टी किंवा अधिकृत जी माहिती नसेल अफवांवर आपण लक्ष देऊ नये आणि जी काही चुकीची अफवा आहे त्यावर लक्ष देऊन वैफल्यग्रस्त होण्यापेक्षा त्यावर दुर्लक्ष केलेलं कधीही चांगलं. शासन सध्याला खूप सकारात्मक आहे प्रलंबित शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये
किंवा कन्व्हर्टेड राऊंड असो, परवाच्या दिवशी आपण माहिती बघितलीच त्या संदर्भामध्ये. तर फक्त आपल्या सहयोगाची गरज आहे. आपण जर सकारात्मक प्रतिसाद दिला तर अधिकारी वर्गसुद्धा पुढील प्रक्रिया एकदम व्यवस्थित पार पाडण्यासाठी अडथळे उपस्थित होणार नाहीत आणि जास्त कालावधी लागणारा हा अल्प कालावधीमध्ये लवकरात लवकर ती जी काही यादी आहेत ते लागायला मदत होईल. यापेक्षा आपले जर काही वेगळे प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आजच्या जी काही अपडेट्स होती शिक्षक भरती संदर्भात हीच होती मित्रांनो. सोबतच प्रलंबित भरतीमधल्या जे काही माजी सैनिकांचा राऊंड होता, सोबत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तचा राऊंड होता, त्यालासुद्धा परवानगी मिळालेली आहे. कदाचित दोन्ही तिन्ही त्या जे काही प्रलंबित आहेत आणि त्यावर हे स्टे पण होता. त्यानंतर मग जसा तो स्टे उठेल तसं ती भरती प्रक्रिया समोर जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आता सध्याच्या स्थितीला एवढाच की दिलासा जेवढ्या काही प्रलंबित शिक्षक भरती आहेत, सूरज मांढरे साहेब येण्याच्या पूर्वी जे काही अनुत्तीर्ण गोष्टी होत्या, प्रलंबित भरती होत्या, भिजत पडलेलं घोंगडं ज्याला म्हणून, तर ते आत्ता कुठेतरी यांच्या येण्यानं प्रलंबित भरतीचा मार्ग नक्कीच पूर्णपणे मोकळा झालेला आहे. असाच विश्वास आपण प्रशासनावर ठेवावा आणि काही जर चुकीचं वाटलं तर प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी प्रशासनाच्या बी लक्षात आणून द्यावं. नक्कीच त्यावर अधिकारी वर्ग आपल्याला पूर्णपणे अवेलेबल आहेतच. तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून असो किंवा किंबहुना आपण व्हॉट्सअपवर सुद्धा तशा संदर्भामध्ये तक्रारी दिल्यात आणि त्याला आपल्याला प्रतिसाद मिळत आलेला आहे. त्यामुळे सकारात्मक भूमिका ठेवा. नक्कीच 4-5 महिन्या कालावधीमध्ये होणाऱ्या गोष्टी 1-2 महिन्यामध्ये होतील. सध्याची स्थितीला तुर्तास इथंच थांबतो मित्रांनो. यापेक्षा वेगळे जर प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सांगा, नक्की आपण त्याला उत्तर देऊया. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.